नमस्कार मित्रांनो, आज आपण अंजनगाव सुर्जी येथे जे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू असल्यामुळे आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधील पियुष अरविंद मेटकर आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी विशेष चर्चा करणार. तर सगळ्यात प्रथम आमच्या AR न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. सध्या दादा आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे. हो. दाखल केल्यानंतर आपण नेमकं नागरिकांसाठी उपाययोजना काय करणार आहात? मी सर्वात आधी हे डांबरीकरण रस्ते जे आहे ते त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. बरोबर काय करायचं आहे, जिथं माझा प्रभाग आहे याची माहिती मला संपूर्ण आहे. त्या हिशोबाने मी जे रस्ते आहे, जिथं खेळाचं काही हे आहे ते सर्व मी त्याच्यावर सर्वात आधी आल्यावर त्याच्यावर लक्ष देणार. स्वच्छताबद्दल काय सांगाल? स्वच्छता तसे नगर परिषदच्या गाड्या हे तर येतच राहतात, पण असं माझ्या हिशोबानं मला जिथं काही वाटलं तेव्हा मी त्यांना फोन लावून तिथं बोलावणार आणि त्यांना मला कोणाचा फोन आला की इथं असं असं झालेलं आहे तर त्यांचं काम मी पहिले आधी करणार. मला जिथं काही वाटते माझ्या प्रभागमध्ये ते काम मी माझ्या डोळ्यांना पाहून करणार. आपण म्हणणार मला ते काम मी सर्वात आधी करणार. जनता जे मला सांगणार तेच काम मी करणार. जे मला दिसणार इथं तेच काम मी करणार. मला जिथं काही वाटलं तिथं मी काम करणार. सर्वात आधी मी जनतेला हे मान देणार, त्यानंतरच मी काम करणार कोणतेही. तसेच आपल्यासोबत नागरिक जुळलेले होते. काय सांगाल दादा, प्रभाग क्रमांक 1 मधील जे पियुष भाऊ सध्या रिंगणात आहेत त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं कार्य कंटिन्यू चालू राहते. हे स्टँडवर जुन्या स्टँडमध्ये बस स्टँड म्हटलं ते अंजनगाव सुर्जीचं मेन आत्मा आहे. इथूनच त्यांचं कार्य चालते. त्यांची शॉप आहे, तिथून ते प्रत्येकाचे प्रश्न सोडत राहतात. तिथूनच बाजूला नगर परिषद आहे. त्या कारणानं येणारे ज्याही काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवणार, याच्यात काही शंकाच नाही. आणि जनतेचे प्रश्न म्हणजे कोणते मूलभूत सुविधा जे नाली रस्ते आणि जे साफसफाई, महत्त्वाचं साफसफाई हेच विषय आहे. आणि ते करणार म्हणजे करणार, यात काही शंका नाही. आतापर्यंत आपल्या अंजनगावमध्ये अशी भुयार गटार योजना राबवल्या गेलेली आहे नाही. जे एक शनिवार मार्केट आहे त्याच्यातूनच ते गेली आहे. बाकी योजना हे राबवल्या गेली नाही, कारण की आलेला निधी कुठं वितरित होतो, काय होतं हे काहीच माहीत नाही. त्या कारणानं असा एक सक्षम उमेदवार आम्ही जर पाठवला तर नक्कीच हा त्याच्यावर अंकुश ठेवीन आणि योग्य ते कार्य करेल.